आज लातूरमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीनं एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करावं यासाठीचं आंदोलन उभा करण्यासाठी जी बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि आमच्या समाजाची ही पूर्वीपर्यंतची मागणी आहे, फार जुनी मागणी आहे। आमचा समाज संबंध भारतामध्ये याच्या सूचीमध्ये मोडतोय। त्याची बोली भाषा एकच आहे, राहणपान एकच आहे, खानपान एकच आहे, आमची सगळी भारतामधली संस्कृती एकच आहे। म्हणून आमच्या या समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं यासाठीची ही जुनी मागणी आम्ही लावून धरलेली आहे। त्यासाठी आम्ही या लातूर जिल्ह्यापासून लातूर जिल्हा हे क्रांतिकारी जिल्हा आहे, म्हणून लातूर पासून आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या आमच्या समाजाच्या तरुण बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे। तर आम्ही या ऑगस्ट महिन्याच्या जी तारीख निश्चित होईल त्या तारखेला आम्ही आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत। त्या आंदोलनामध्ये किमान 50,000 बंजारा बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि हे मागणी आम्ही राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे लावून धरणार आहोत। यासाठीची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती। त्याचबरोबर दुसरी आमची प्रमुख मागणी या समाजांच्या आपल्या स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पूर्णाकृती पुतळा या जिल्ह्यामध्ये व्हावं यासाठी शासन दरबारी प्रयत्न झालेला आहे आणि जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जागा देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे, पण जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या जागेचा मोबदला देण्यासाठी मानपाला कळवलेला आहे, पण मानपाने अद्यापही ते पैसे भरून घेतलेले नाहीये आणि ती जागा आमच्याकडे हस्तांतर केलेली नाही आहे। म्हणून ते लवकरात लवकर हस्तांतर करावं आणि त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा उभारण्यासाठी आम्हाला मदत करावी यासाठीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभा करत आहोत। विधानसभेत निवडणुका लागत आहेत, आता आचारसंहिता लागणार आहे, आता प्रस्ताव नाही, नाईक पुतळ्याच्या बाबतीत अगोदरच प्रस्ताव दाखल केलेला आहे। शासन दरबारी त्या ठिकाणी त्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, ते फक्त त्याची मोबदला भरून ती जागा ताब्यात घेऊन काम चालू करायचं। त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधीला आम्ही सगळ्याला विनंती केलेली आहे। जर न झालं तर तो आंदोलन आम्ही उभा करणार आहोत। आणि एसटी प्रवर्गाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी आम्ही सांगितलंय की किमान राज्य सरकारला आमची शिफारस तरी केंद्र सरकारकडे करावं। जे घरेघर बांधवाला एसटी प्रवर्गातल्या सगळ्या सवलती लागू केलेल्या आहेत त्या सवलती तर आम्हाला ऍटलिस्ट दिल्या पाहिजे आणि ते आम्हाला राज्यामध्ये लागू झाल्या पाहिजे ही विनंती राज्य सरकारकडे आमची आहे। आणि